प्रेक्षक समोर राजधानी सिंगिंग आयडॉल 2026 या
या ठिकाणी राजधानी सिंगिंग आयडॉल या स्पर्धेचं उद्घाटन माननीय अमोलजी मोहिते यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर सर्व सभापती या कार्यक्रमास उपस्थित होते. उद्घाटन सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान झाले. या स्पर्धेमध्ये 450 लोकांनी भाग घेतला. त्यातील 100 निवडक लोकांचं आज या ठिकाणी फायनल आणि सेमीफायनल आणि फायनल या 2 गोष्टी इथे होणार आहेत. या कार्यक्रमाची सांगता आणि बक्षीस वितरण समारंभ माननीय प्रियाताई शिंदे व राजूभैया भोसले जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर जे विनर असतील त्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसं दिली जाणार आहे. या कार्यक्रमाला सातारकरांनी खूप छान असा प्रतिसाद दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातनं खूप सारे लोक यामध्ये सहभागी झाले. त्याबद्दल मी खरोखर मनपूर्वक सर्वांचे आभार मानते. पहिलाच हा प्रयत्न होता. पश्चिम महाराष्ट्रातील सिंगिंग आयडॉल हे विषय आपण कशा पद्धतीने लोकांपर्यंत नेऊ शकतो यासाठी म्हणून आपण तो छान केला होता आणि त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून लोक आली आणि खूप चांगले चांगले सिंगर्स आम्हाला या ठिकाणी भेटले बघायला. निश्चितच मला हे वाटतं की यातून जे सिंगर्स निवडले जातील किंवा भविष्यामध्ये हे चांगल्या स्टेजवरती TV वगैरे बघायला मिळतील अशी मला निश्चितपणे खात्री झालेली आहे. कारण खूपच छान गायक या ठिकाणी पार्टिसिपेट केलेला आहे. की सातारकरांनी आज दिवसभरात चालणाऱ्या या प्रोग्रॅमला उपस्थित राहून गायकांना प्रोत्साहन द्या. मला असं वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असे कार्यक्रम आणि उपक्रम झाले पाहिजे. कारण महत्त्वाची एक गोष्ट आहे की कला ही गोष्ट असल्याशिवाय लोकांना मनाचे स्वास्थ्य जे आजच्या जगामध्ये पूर्णपणे डिमॉलिश होत चाललेलं आहे. एक मनाला शांतता, मनाला विरंगुळा असल्याशिवाय सक्सेसफुल लाईफ जगता येत नाही असं तुम्ही जर म्हटलं, आम्ही जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण निश्चितपणे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी एक शांतता, कुठेतरी एक विरंगुळा, कुठेतरी एक मनाला स्थैर्य असावे. तर प्रत्येकाने आपापला जो कलागुण आहेत, जे काही तुमच्याकडे स्किल आहे ते डेव्हलप केलं पाहिजे. आणि त्यासाठीच माननीय नरेंद्रजी मोदी, माननीय आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काम करत आहेत आणि लोकांना स्किल डेव्हलपमेंट या विषयामध्ये आपण जागरूक करत आहोत. तोच हा एक प्रकार आहे. लोकांकडे असलेली स्वतःची कला ही लोकांना सादर करता यावी, त्यातून अर्थार्जन व्हावे, त्यातून लोक पुढे जावे यासाठी म्हणून हे असे छोटे छोटे उपक्रम झाले पाहिजेत ठिकठिकाणी, हेच मी या ठिकाणी सांगेन. बक्षिसाचे स्वरूप प्रथम क्रमांक 10,000, द्वितीय क्रमांक 5,000, तृतीय क्रमांक 3,000 आणि बाकी उत्तेजनार्थ अशी बक्षिसं आपण अरेंज केलेली आहेत. या स्पर्धेसाठी खूप सातारकरांनी सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये माननीय अबॅकसचे पाटील सर असतील, राजपुरोहित सर असतील, त्याचबरोबर बरेच स्पॉन्सरर्स आहेत की ज्यांनी मनापासून ही गोष्ट, ही कला लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचावी, लोकांना कला क्षेत्रामध्ये वाव मिळावा यासाठी म्हणून जो आपला पहिला प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणावरती गायन स्पर्धा, तर ती फार यशस्वी झालेली आहे. एवढंच मी सांगेन या सगळ्यांच्या प्रयत्नात. तेरा छुआ लागे
ओ हमारी जान लेगी तुम्हारी ये अदाएं, समझ लो बात मेरी, चलेगी साथ में। तुम्हें रुकना पड़ेगा मेरी आवाज़ सुनकर, चलेगी साथ में। तेरी नजरों में तेरे सपने कुछ बात गलत भी हो जाए, कुछ तेरे हो जाए, बिल्कुल बिल्कुल इस तरह से चले छोड़ दो मुझे यहाँ से बाहर। डूबाए यारो नशे के मारो, रिश्ते बुरा
जाके खो गई मैं ससुराल में आके भूल गई सब वचन विधा के खो गई मैं ससुराल में आके बाबू से नजर मिलाऊं कैसे घर जाऊं कैसे चुनरी में दाग चुनाऊं कैसे नागा चुनरी में दाग गोरी चुनरिया हाथ मांगोरी मैं माया राजा आणि शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय श्री रवींद्रदादा पवार यांच्या मुख्य संयोजनातून ही स्पर्धा होत आहे. संगीत प्रेमीचे संस्थापक विनय कुमार श्री राजेंद्र पाटील.
जैसे उजले किरण जैसे बनने हिरण जैसे चांदनी रात जैसे मदनी रात जैसे मंदिर में जलता दिया विनंती आहे माननीय विनंती आहे श्री सूर्यप्रकाश आहे एकदा जोरदार पुणे यांचा रवींद्र पवार सन्मान करतील स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून छोटे साहेबांची आमचे मित्र शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संयोजक रवींद्र पवार आणि आमच्या भगिनी
जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धिताई पवार गेले कित्येक वर्ष मी बघतोय सातत्यानं विविध उपक्रम राबवत असताना आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील गायनाच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। या स्पर्धेसाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय प्रियाताई शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आरोग्य विभागाचे सातारा नगरपालिकेचे सभापती आमचे मित्र धनंजय जांभळे आणि सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, आज खऱ्या अर्थानं रवी आणि आमच्या सिद्धिताईंनी वेगवेगळे सांस्कृतिक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील विविध उपक्रम राबवत असताना प्रियताई त्याचं कायमस्वरूपी सातत्य ठेवणं अवघड असतं। कदाचित एखाद्या वर्षी कार्यक्रम घेऊन तो बंद केला जातो, पण सतत सातत्य आणि विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना एक चांगली कामगिरी रवींद्र पवार आणि आमच्या सिद्धिताई करत असतात। आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातून जे गायक आले आहेत त्या सर्व गायकांना सातारकर वासियांच्या वतीनं मनापासून आपलं हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक आभार मानतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही बक्षिसं आता इथे दिली गेली जाणार आहेत। त्या सर्व विजेत्या स्पर्धकांचं आणि ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचं पुन्हा एकदा सातारा नगरीचे आणि आपल्या सर्वांचं दैवत असलेले श्रीमंत छत्रपती उदयन महाराज, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज यांच्या वतीनं तुम्हा सर्व मंडळींचं हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो। धन्यवाद। धन्यवाद। आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दर्दी कलाकारांसाठी आज सिद्धिताई पवार आणि रवींद्रदादा पवार यांनी एक उत्तम व्यासपीठ इथे उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल उभय त्यांचे मी आमदार महेश दादा आणि त्यांचे मित्र परिवार यांच्याकडून खूप खूप आभार आणि स्वागत करते। कारण अनेक कलाकार समाजामध्ये असतात, पण व्यासपीठ मिळणं ही खूप मोठी गरज असते आणि एक कार्यक्रम करणं आणि तो सातत्याने चालवणं। मला वाटते गेले 11 वर्ष काही अत्यंत सुंदर दांडिया इथे 15 वर्ष सातत्यानं दांडिया महोत्सव करतात। एकदा मी पण आले होते, प्रचंड गर्दी आणि प्रचंड उत्साह, एक वेगळाच माहोल। तर हे इतकं सोपं नसतं, म्हणजे एक कार्यक्रम मॅनेज करणं आणि सातत्यानं तो चालवणं आणि तो यशस्वी करणं प्रचंड कष्ट आणि मेहनत असतात। तर एक नगरसेविका म्हणूनही त्यांचं सातत्य आहे आणि अनेक लघुउद्योजिका त्यांनी तयार केल्या आणि सातत्यानं त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना मार्केटिंगचं प्रशिक्षण देणं, असं सातत्यपूर्ण काम त्यांचं चालू आहे। तुमच्या पूर्ण भावी करिअरसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि आता जे फायनलिस्ट आहेत 30 त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट। आणि माझ्या मते तुम्ही सगळे विनर आहात आणि आता सिद्धिताईंनी एक पाऊल टाकलेलं आहे, तर ही स्पर्धा ही दरवर्षी सुरू राहणार आहे। त्यामुळं अगदी आज ज्यांना कुठेतरी 19-20 झालं असेल तर पुढच्या वर्षी हे दालन आणि हा प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांसाठी निश्चितपणे उपलब्ध आहे। सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि आमच्याकडून तर तुम्ही सगळे विनर आहात। खूप खूप धन्यवाद। करणं होता सगळ्या नागरिकांना, म्हणजे सगळ्या खेळाडूंचे सॉरी सगळ्या गायकांचे सतत क्रीडा स्पर्धा येत असल्यामुळे खेळाडू वाढत काय झालं की सर्व गायकांचे प्रियताई काय झालं की गेले महिना 1.5 महिना तयारी चालू आहे। तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भातून सुद्धा फोन आले, साधारण 450 एंट्री झाल्या कार्यक्रमासाठी। इतक्या प्रचंड प्रमाणात एंट्री झाल्या, 450च्या आसपास एंट्री झाल्या। त्यातून 100 सिलेक्ट केले फायनल, सेमी फायनलला, फायनलला 30।
तर हे सगळं काम इतकं अवघड होतं, जोखमीचं होतं. ते जोखमीचं काम पाटील सर, आमचे माझे जुने मित्र क्लासमेट आमचे विनय कुमार आणि लोंढे सर यांनी सतत महिनाभर परिश्रम करून हा कार्यक्रम सक्सेस होण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. बाकी मी हे सगळे अरेंजमेंट केली, पण त्यांनी अवघड काम केलेलं आहे. त्याबद्दल मी ताईंना आणि सुनील काटेकाटकर आणि किरण पाटील सर, फडके साहेब व पुरोहित साहेबांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्यांचा एक छोटासा सन्मान झालाच पाहिजे. आणि सर्व ट्रॅक त्यांनी चेक करून सगळे परीक्षक फायनल केले. लास्ट टाइम काही सरकार विनय कुलकर्णीचा आहे. ₹1000 उत्तेजनार्थ टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. फडके साहेब आपल्या फडके बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर फडके साहेब देतील. त्यानंतर विवेक राष्ट्रपती साहेब देतील. नंबर 66 नंबर आणखी अभिनंदन ओंकार कुलकर्णी कराड. अभिनंदन प्रथम सर्वांना गमतीनं बोलतोय. सर्व बक्षीस धारकांना विनंती आहे त्यांनी आपापले पैसे चेक करून घ्यावे, कारण इथं बऱ्याच चर्चा पण उठतात की नुसती मोकळी पाकिटं दिली म्हणून. त्यामुळे पैसे मी मुख्यमंत्री पी आर माळेगाव होतो तालुका बारामती, नंदुरबार राज्यात पाठवा. अखंड सेवा पाडणार म्हणजे 3 पिढ्यापासूनची सेवा आहे. म्हणजे मी भीमसेन जोशी, सुधीर फडके, भक्तिगीतं, भावगीतं सगळे आहे, पण हे सगळी चालते. आणि बऱ्याच वर्षापासून चालू होतं कॉम्पिटिशन भावगीते, त्याच्यामुळे मी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. तर मुख्य म्हणजे ह्याच्यात बरेच अशा कुठलं गाव आहे जमिनी वाद होत होतं. कारण किशोर कुमार मुकेश रफी म्हणणार आहे वगैरे यशोदास, हे सुद्धा गाणं मी गातो. भक्तिगीतं म्हणजे सुधीर फडके आणि गीत गाण्याचं जास्त करून म्हणजे सिंगर फडके, सुधीर फडकेचे गाणे म्हणतो. हे सगळ्यात तऱ्हेचे जे गाणे आहेत ते माझ्या सवय भेटायला असतील. म्हणजे लहानपणाच नव्हे की घरच्या काय अडचणी म्हणजे मला काय पुन्हा शिकता येणार नाही. हे फक्त माझ्या ऐकून त्याला आठवण केली, त्यांचे बोलणं सुद्धा झालेलं आहे माझं. आणि हाच त्यांचा आदर्श मी ठेवला. आणि पांडुरंगाचीच ईश्वरी कृपा आहे म्हणून ते आपलं म्हणत आहे. बाकी माझं कुठलेही असं संगीत क्षेत्राचं शिक्षण म्हणजे फक्त मी ऐकून हे सगळं करतो आहे. बाकी दुसरं स्टेजवरती यायचं आहे. अनुक्रमांक 1 अभिषेक अशोक आडागळे सातारा. नंबर 2 डॉक्टर अनिकेत अशोक